मुख्यमंत्री फडणवीसांकडून सावंतांच्या काळातील 3190 कोटींच्या कामांना स्थगिती देण्यात आली आहे। अनुभव नसताना कंपनीला साफसफाईचं कंत्राट दिल्याचा ठपका यामध्ये ठेवण्यात आलाय। तर एखाद्या गोष्टीमध्ये अनियमितता असेल तर तपासणी करणं क्रमप्राप्त आहे, असं आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय। चुकीची गोष्ट थांबली पाहिजे असं आंबेडकर यांनी म्हटलं। फडणवीसांकडून तानाजी सावंत यांच्या काळातील 3190 कोटींच्या कंत्राटाला स्थगिती देण्यात आली आहे। तानाजी सावंत आरोग्यमंत्री असतानाच्या 3190 कोटींच्या कामांना मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्थगिती देण्यात आली आहे। कामाचा कोणताही अनुभव नसताना कंपनीला यांत्रिकी साफसफाईचं कंत्राट दिल्याचा ठपका ठेवत ही स्थगिती देण्यात आली। टेंडरमध्ये गैरव्यवहार झाल्याचा संशय आहे। गैरव्यवहारामुळे चौकशीची आवश्यकता असल्याचं आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलंय। टेंडर शासकीय रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र इथं बाह्य यंत्रणेद्वारे सफाई करण्याचं होतं। वार्षिक 638 कोटी तर 5 वर्षांसाठी एकूण 3190 कोटींचा ठेका पुण्यातील एका खासगी कंपनीला दिला होता। पुण्यातल्या खासगी कंपनीला 30 ऑक्टोबर 2024 रोजी हे कंत्राट देण्यात आलं होतं। माझं आपल्याला विनंती अशी आहे की सार्वजनिक आरोग्यच नव्हे तर राज्यातल्या कुठल्याही विभागानं योग्य पद्धतीने काम केलं पाहिजे। एखाद्या गोष्टीमध्ये अनियमितता असेल त्याची तपासणी करणे क्रमप्राप्त आहे। त्यामध्ये काय कोणावरती आक्षेप आणि कुठला पक्ष असा बेबनाव असायचा विषयच नाही। एखादी गोष्ट चुकीची असेल तर ती थांबली पाहिजे, त्याच्यामध्ये योग्य शहानिशा करून आपण पुढे गेलो पाहिजे। शेवटी आम्ही राज्यातल्या सर्व नागरिकांना जबाबदार आहोत। मी ते तुमच्या मीडियामध्ये वाचलेलं आहे। मी मुंबईला गेल्यावर मंत्रालय चालू असताना मी त्याबद्दलची माहिती घेईल। आत्ता तुम्ही जी बातमी प्रसिद्ध केलेली तेवढीच माझ्या वाचनात आहे। त्याच्यामुळं मी आज राज्याचा अर्थमंत्री, उपमुख्यमंत्री शहानिशा करून मी त्याच्याबद्दलचं या कार्यक्रमात आरोग्य खात्यासारख्या खात्या जो थेट सार्वजनिक आरोग्य, थेट जनतेशी संबंध येतो, गोरगरीब, आदिवासी, बिलो पॉवर्टी लाईन, त्यांच्या खात्यामध्ये त्यांच्या पैशामध्ये जर अशा प्रकारे भ्रष्टाचार होणार असेल औषधामध्ये, खरेदीमध्ये, तर हे कसलं राज्य? आम्ही स्वागत करतो। चुकीच्या कामाचं कोणीही समर्थन करणार नाही, आम्ही करत नाहीत म्हणून त्यांनी स्वागत केलं, आम्ही काय त्याचा विरोध केला आहे का? आम्ही स्वागत करतो। अधिकाऱ्याने जर चुकीचे कामं करत असेल किंवा चुकीच्या पद्धतीचे टेंडर काढत असेल त्याला जो कोणी जबाबदार असेल, मग कोणीही असो, त्याच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे। ही सरकारची भूमिका आहे आणि त्या भूमिका अनुसरून आम्ही त्यांचं स्वागतच करतो। कुठलाही घोटाळा एकनाथ शिंदेनी केला नाही आहे। आमचं सरकार पारदर्शी सरकार आहे, गतिमान सरकार आहे आणि आता संजय राऊतांनी 5 वर्ष विरोधी पक्षामध्ये चांगलं काम करावं, चांगल्या भूमिका सरकारला सांगाव्या। आमच्यामध्ये महायुती भक्कम आहे, त्यामुळे असे किती खडे टाकले संजय राऊतांनी, त्याला काही उपयोग नाही। महाराष्ट्राची जनता संजय राऊताला ऐकत नाही, आम्ही सुद्धा ऐकत नाही। पण तुम्ही विचारलं म्हणून उत्तर दिलं। कुठलाही आमचं सरकार हे पारदर्शी आणि गतिमान सरकार आहे आणि प्रचंड ताकदीने सरकार चालणार आहे। पुढचे 15 वर्ष महाराष्ट्रात महायुती असणार।